स्वयंपाकाला लागायच्या अगोदर आपल्या मनात असतं की भाजी काय करायची म्हणून, पण आपण काय विचार करतो, चला अगोदर आहे ना पोळ्या आणि भात करून घेऊ, भाजीचं नंतरच्या नंतर बघून घेऊ. पण ते दोन्ही झाल्याच्या नंतर भाजीकडे यावंच लागतं. आणि नंतर काय भाजी करायची नाही हे पण काय कळत नाही. मला पण आज म्हटलं आता काय भाजी करू काय माहिती. भाजीला असलं तरी पण टेन्शन, नसलं तरी पण टेन्शन. मला तर दोन्हीकडून पण असंच आहे. तर म्हटलं चला आता इथे ना टोमॅटोची चटणी बनवून घेऊयात, कारण की टोमॅटोची चटणी ना सगळे आवडीने खातात. मला नाही आवडत एवढी, ती गोष्ट वेगळी आहे. पण होऊन जाते आता, एखाद्या दिवशी चालते, मी पण खाते. तर मस्त इथे ना टोमॅटो चटणी वगैरे बनवून घेतलेली होती. म्हटलं चला आता लगेच घरातला जवळ पसारा पडलेला आणि किचनमध्ये तो सगळं आवरून वगैरे घेते. आणि भांडे ना मी तसंच ठेवले होते, फक्त त्याच्यातलं जे काय खरकटं वगैरे ना ते काढून ठेवलेलं होतं. म्हटलं जानूला नंतर स्कूलमधून घेऊन आले ना की नंतर करून घेईल ते व्यवस्थित नीटनेटकं. बेडवरती जानूचं जायच्या अगोदर असा काय पसारा पडलेला असतो, त्याच्या डॉल ते सगळ्या पडलेल्या होत्या. म्हटलं चला हे ना नीटनेटकं व्यवस्थित झटकून ठेवते, कारण की ती याच्यावरती बसून दिवसभर काही काही खात राहते ना, तर मुंग्या वगैरे व्हायची भीती वाटते म्हणून. तर इकडे ना लगेच मशीन लावून घेतलेली होती. म्हटलं आज भरपूर कपडे होते तर मशीनच लावून घेते. आणि तोपर्यंत आता काही काम नव्हतं दुसरं म्हणून म्हटलं आता ना लगेच देवपूजा करून घेते. आज मस्तपैकी लवकर देवपूजा करून घेतलेली होती, मशीन झालेली होती, कपडे ड्राय वगैरे करून घेतले आणि लगेच ना सुकायला पण टाकून दिलेले होते, कारण की आता वेळ झाला होता, मला जानूला घ्यायला जायचं होतं. 9:30 वाजलेले होते. म्हटलं आता 10 मिनिटं राहिले, तर पटकन कपडे वाळायला टाकले. अर्धे तसंच ठेवलेले होते. म्हटलं आता तिला घेऊन आले ना की नंतर टाकते ते सुकायला. दरवाजा वगैरे लावून घेतला आणि नंतर गेले जानूला स्कूलमध्ये घ्यायला. गर्दी असल्यामुळे ना लवकर ऑटो वगैरे लागत नाही, तो खूप वेळ उभा राहावा लागतो, तेव्हा जाऊन कुठे ऑटो लागते. घरी आल्यावरती जानूला भूक लागलेली होती. म्हटलं चला आता ती बोलली की आंबा खायचा, म्हटलं ज्यूस बनवून देते, ते छान दूध वगैरे टाकून, तेवढंच दूध पण पिईल. तर चला आता व्हिडिओ इथे सेंड करते, भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय.